हॅलो फ्रेंड्स, अर्चूस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मस्त छान असं सिंपल पद्धतीने म्हणजे एकदम आपली पारंपरिक पद्धत गावरान ठेचा मिरचीचा आपण तो बनवणार आहे. खूप सिंपल पद्धत आहे. तर त्याचं साहित्य पहा, 1 वाटी लसूण घेतलेला आहे, मोठं मीठ आणि मिरच्या, बस एवढ्यामध्येच आपला छान असा ठेचा तयार होणार आहे. तर चला आपण बनवूया ठेचा. तर इथं आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, तेल टाकलेले आणि हा जो ठेचा आहे ना तो माझ्या मिस्टरांच्या पद्धतीचा आहे, त्याच्यामुळे ही रेसिपी जी आहे ती माझ्या मिस्टरांची आहे. तर चला, तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मिरची टाकून घेऊया. छान असं व्यवस्थित मिरचीला परतून घ्यायचं. तर पाहू शकता मिरच्या आपल्या छान अशा परतून झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण लसूण ॲड करणार आहोत. तेल थोडं जास्तच घ्यायचं, कारण कसं होतं ठेचा जर छान झाला तर सगळ्यांना खूप आवडतो. त्याच्यामुळे जास्त खाल्ला तरी पण त्याने काय होतं, त्रास होत नाही आपल्याला. त्याच्यामुळे थोडंसं तेल जास्तच टाकायचं याच्यामध्ये. तर लसूण टाकून छान असायला परतून घेऊया. तर छान असं आपल्या मिरच्या पण आणि लसूण पण परतून झाल्या. तर याच्यात छान असं मीठ टाकायचं. मोठं मीठ घेतलेलं आहे. तुम्ही पण शक्यतो मोठं मीठच यूज करा. छोटं घेतलं तरी चालेल, पण काय होतं मोठ्या मिठाने टेस्ट अजून खूप छान येते ना, त्याच्यामुळे मी सांगेल की तुम्ही मोठं मीठच यूज करा त्याच्यासाठी. खूप जुनी आणि पारंपरिक पद्धत जी बोलतो ना आपण ते आहे ही. पूर्वी कसं व्हायचं, भाकरी म्हटलं की त्याच्यासोबत मिरचीचा ठेचा. तर हे अशा प्रकारे ह्याला छान असं मॅश करून घ्यायचं. त्यानेच तर टेस्ट छान येते. तर फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे मस्त असं त्याला मॅश करून बारीक करून घेतलेला आहे. जास्तही बारीक नाही केलेला. आणि ऑप्शनल म्हणून आहे, याच्यात आपण लिंबू पिळणार आहे थोडंसं. तुम्हाला पण जर पिळायचं असेल तर पिळू शकता. याने काय होतं माहिती का, टेस्ट खूप छान येते वेगळीच अशी, आणि तुम्ही आवडीने खाऊ शकता. म्हणजे ऑप्शनल आहे ते, तुम्हाला पिळायचं असेल तर तुम्ही पिळू शकता, असं काही नाही आहे. आम्ही पिळत असो, त्याच्यामुळे आम्ही आता याच्यामध्ये लिंबू पिळलेलं आहे थोडंसं छान असं. आता व्यवस्थित हे बारीक करून मॅश करून झालेली आहे आपली मिरची. आता ह्याला थोडंसं कमी गॅसवरती नॉर्मलचं परतून घेऊयात. तर फ्रेंड्स छान असा आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. मस्त असा छान भाकरी, ठेचा, कांदा या जेवायला छान असं. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक छान रेसिपी घेऊन. थँक्यू.